फ्रेंड्स वेलकम बॅक. तर आवरलं आमचं, आम्ही चाललो एका ठिकाणी मस्त एन्जॉय करावं म्हणलं. लाईफ मध्ये दुःख टेन्शन सगळ्यांनाच आहे, कोण सुखी नाही जगामध्ये. आनंद हा शोधायचा असतो, दुःख हा आपल्याला शोधत येतो, बरोबर ना. तो पिन लावा माझ्यासारखं सेम सेम. तर गाणे 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 दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये चटक्यासारखा. सगळे आधी ताई सगळे मित्र गारवेच असतील असं नाही, काय काय चटके बी असते. तो ते काय म्हणतात त्याला, गोड बोलून म्हणजे ते आपली आई असं दिखावा करते, दाखवते की आम्ही तुमचं आहे असं नाही का. आणि ते बरोबरच आपले असते, आतून आपल्यावरच जळत असते सोबत राहून. असे बी काही काही मित्र राहतील, बरोबर का नाही मित्रांनो. मग आता ते दुःख वनिव्यामध्ये चटक्यासारखा. याने काय केलं बघा. चला आवरलंय आमचं, आता निघू आम्ही, तुम्ही पण चला. खूप छान आहे, एन्जॉय होणार आहे. चला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. चला आम्ही चाललोय कुठंतरी. मॅडम म्हणतात कुठंतरी नेतो, आवर आवर आवर. मग आवरलं. मग कशा दिसते दोघे बहिणी पटकन कमेंट करून सांगा. किसी की नजर ना लगी. माझ्यापेक्षा भारी दिसते. लागली का? वाजलं म्हणजे नाही लागणार का? मये ग हो बाय आहे की. हा आता कुठं नेताय सांगा ते. चला मॅडम आल्या त्या आमच्या घरी. खूप म्हणजे लग्न झाल्यापासून जी आणायची असते आम्ही ती आणली नाही, ती शिफ्टिंगच्या नादात होती म्हणून आता आलेले आठवड्याभरासाठी. मग चला थोडं फिरवून आण, काहीतरी वेगळं. मिस्टरांबरोबर लय फिरले, आता माझ्या बरोबर. हो बहिणीला सोडून सोडून कसं काही फिरू नाही का. भेटलाय आता चान्स तर मग मोकावर चौका, मोके पे चौका मारना चाहिए असं ते. चला आम्ही चाललोय कुठंतरी, मॅडम नेत आहेत कुठंतरी, तिकडे तुम्हाला घेऊन येतोय. चला. तर फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा जो व्हिडिओ तुम्ही पाठीमागे बघितलाय त्या व्हिडिओमधला अर्धा भाग आहे, कारण या व्हिडिओचे 2 भाग करावे लागलेत मला व्हिडिओ मोठा झाल्यामुळे. मग आम्ही मस्त संध्याकाळी आवरलं होतं आणि आदितीताईने मला इकडे ही यात्रा फिरायला, वंडरजा सिटी म्हणून आहे कात्रजला, तर इकडे फिरायला आणलेला आहे. आणि आम्ही प्रत्येक दिवस जेवढे दिवस पण आदितीताईकडे होतो ना, आता तर मी घरी आलेली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असणार. फक्त विषय एवढा आहे का व्हिडिओ खूप लेट पडत आहेत, त्याचं कारण पण तसंच आहे. मला सांगायचं नाही एक्झॅक्ट मी कोणत्या टायमिंगला कुठं होती, त्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे माझे बिन बनाये दुश्मन लई आहेत, त्यामुळे मला थोडंसं विचार करावं लागतं आणि मग व्हिडिओ टाकावं लागतात. म्हणून माझे व्हिडिओ आज समजा मी शूट केलं तर व्हिडिओ 10 दिवसांनी 8 दिवसांनी तुम्हाला बघायला भेटतील किंवा दुसऱ्या दिवशी बघायला भेटतील. मी सिच्युएशननुसार व्हिडिओ टाकत असते, तर थोडं समजून घ्या. आदितीताई मला म्हणली चला आपण फिरून येऊ, मला इकडे वंडरजा सिटी फिरायला आणली आणि खूप छान असं इथं लोकेशन होतं बघण्यासारखं. आतमध्ये आल्या आल्या असलं प्रसन्न वातावरण वाटलं ना, काय सांगू तुम्हाला. एक दिवससुद्धा मी वेस्ट घातलेला नाही आहे माझा आदितीताईकडे. प्रत्येक दिवशी बिचारीने कुठं ना कुठं तिच्याकडे वेळ नव्हता तरीसुद्धा एवढा वेळातून वेळ काढून मला फिरायला नेलं. सगळीकडे व्हिडिओ वगैरे झाले तर माझे छान छान, तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी मला एवढा सपोर्ट केलेला आहे ना आदितीताईने. त्यानंतर आदितीताईला मी खूप फोर्स केला की आदितीताई प्लीज तुम्ही पण चॅनल बनवा, तुम्ही छान बोलताय, तुमच्याकडे टॅलेंट आहे, बोलण्याची कला आहे, बनवा. तिच्या मागं लागल्यानंतर तिने चॅनल ओपन केलेलं आहे बरं का मित्रांनो. तर सगळ्यांनी जाऊन आदितीताईच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि तिलाही सपोर्ट करा. त्यानंतर मला एक तिथं वॉचमॅन काका उभे होते, त्यांनी मला सांगितलं की एक आपलं ते बाउन्सर म्हणून आहेत तिथे, त्या ताईने मला बोलवलं आणि त्यांनी मला विचारलं तू करिश्मा ना? म्हणलं हां. मग म्हणले मी खूप मोठी तुझी बिग फॅन आहे, मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात. आणि त्यांनी ओळख दिली, एवढं भारी वाटलं ना तुम्हाला सांगते. बघा बरं, आता मी जर समजा सोशल मीडियावर नसती तर मला कोण ओळखलं असतं. सोशल मीडियाची ही पॉवर आहे, आपल्याला ओळखी देतात, मानसन्मान देतात, बोलतात, किती भारी वाटतं. त्या ताई म्हणत होत्या एक सेल्फी द्या, मग त्यांच्यासोबत मस्त फोटो वगैरे काढले आम्ही. आणि मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट अजून एक इथं असा फायदा झाला, त्या ताई म्हणले माझ्याकडून तुम्ही आतमध्ये जा आणि तुम्हाला जेही झोका वगैरे किंवा कुठलाही एन्जॉय करायचा असेल आतमध्ये गेल्यानंतर तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये एन्जॉय करा, अजिबात 1 रुपयासुद्धा देऊ नका, माझं नाव सांगा आतमध्ये किंवा फोटो दाखवा. फोटो वगैरे पाठवली त्यांनी आमच्यासोबत.
त्यानंतर आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे आतमध्ये, ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. तर असं असतं बघा, आपला स्वभाव चांगला असला, आपलं बोलणं चांगलं असलं, आपली वागणूक चांगली असली की कोणी ओळख देते. आणि काही काही लोक विनाकारण कमेंट करतात, अशीच आहे तू, तशीच आहे, तुला ॲटिट्यूडच आहे, तुला आमकच आहे. आता कसं असते, एकाची बोलायची पद्धत असते बघा. आता कोणाला आवडते ती पद्धत, कोणाला नाही आवडत, त्याला मी काहीच करू शकत नाही. आणि मग नंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. मस्त असं लोकेशन होतं बघण्यासारखं बघा मित्रांनो. तुम्ही गेले आहात का इथं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप छान असं फिरायला आहे, नसेल गेला तर अजून जाऊन या. मस्त महिनाभर का 2 महिने आहे ते त्या ठिकाणी. आणि मुळात म्हणजे आदिती ताईने वेळात वेळ काढून इकडे आणलं म्हणजे ही तिची कृपा म्हणावं का तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटतोय. तर असू द्या, चला पुढचं सांगते तुम्हाला. हा विषय घ्यायचा नव्हता बरं का, पण मजबूर करतात काही काही लोक. आता ती पूजा लाईफस्टाईल म्हणून यूट्यूब चॅनल आहे, ती माझी मैत्रीण आहे. आता तिला जाऊन कमेंट करायला लागलेत लोक की बाई तू करिश्मासारखी असशील, तुझं असं असेल, तुझं तसं असेल, तुझा नवराच कुठे आहे, तुझे लेकरच कुठे आहे, तुझ्या लेकरालाच घेऊन व्हिडिओ बनवती, नवराच नाही आहे का, सासूच नाही आहे का, आणि तुला घरच नाही आहे का. बाप रे, तिला एवढे प्रश्न विचारून हैराण केले आहे ना. ती मला सांगत होती, तसं पाहिलं तर खूप जण म्हणत होते की लग्नापासून म्हणजे लग्नाला आली होती पूजा, त्याच्यानंतर तिचा काही विषय पण नाही आला, तिचा व्हिडिओ नाही आला. आणि तिला जाऊन कमेंट करायला लागले राव की आदितीकडे गेली, करिश्मा आदितीकडे गेली, बघ पूजा तुझा व्हिडिओज काढ, तुझ्याबद्दल ती बोलतच नाही, तुझ्याकडून मतलबच साधून घेतला, आणि करिश्मा मतलबी आहे, जिकडे जाते तिकडची होते. म्हणजे आदिती ताईकडे गेली तर आदिती ताईची, पूजाकडे गेली तर पूजा आली कामाला तर पूजाची. असं काही नाही आहे बरं का मित्रांनो. तुमचा आहे ना खूपच गैरसमज आहे. आणि तुम्ही लोक मग म्हणलं ना मिरची लागते भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करता तुम्ही दुसऱ्यांमध्ये. कोणाचं चांगलं चाललेलं तुम्हाला देखवत नाही, काय माहिती मित्रांनो. अख्ख्या झोक्यात कोणी नाही आहे, अख्ख्या झोक्यात मी एकटी आहे आणि फक्त माझ्यासाठी फ्री आहे. काय का नाही काहीतरी रील स्टार होण्याचा फायदा. आता वरून कसं दिसतंय बघा. काही लोकांना ना खूपच घाणेरडी सवय असते कोणामध्ये भांडणं लावून द्यायची. आता बरेच दिवस झाले पूजा लग्नाला आली होती तेव्हापासून मी तिच्याबद्दल काही बोललेली नाही आहे, तसा योगच नाही आला बोलायचा. आणि राहिली गोष्ट लग्नाच्या व्हिडिओची, खूप जण म्हणते लग्नाचा व्हिडिओ कधी येईल. खरं सांगायचं ना तर आता मला एक गोष्ट सांगा, मीच नवरी बनली मग कोण व्हिडिओ काढणार होते बरं सांगा. पूजाताईने व्हिडिओ काढलेले आहेत, पण ते पूजाताईच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा इकडे आदितीताई उभी होती खाली ना, अख्खा झोका खाली होता, फक्त एकच जण बसलेले होते साईडला आणि बाकी पूर्ण अख्खा झोका खाली होता. तरी सुद्धा राऊंड घेतले, कारण कसं आहे रील स्टार आहे आपण नाही का, अशी ओळख असती बघा. काहीतरी फायदा आहे का नाही रील स्टार होण्याचा. माझ्या एका शब्दावर झोक्यात बसवलं कोण नव्हतं तरी. बरं तो असू द्या विषय साईडला. तर आता घेऊ आपण पूजाचा विषय. तिला सुद्धा एवढं कमेंट केलेले आहेत, तू का करिश्मासारखी आहे का, तुला नवराच नाही आहे का, तुला असंच नाही का, तुला तसंच नाही का, दुनियाभराचे तिला प्रश्न विचारले. मी काय म्हणते, ज्या बायका अशा प्रश्न विचारतात ना त्यांनी आहे ना चॅनल खोला, आपले नवरे खानदान सगळी यूट्यूब सगळं दाखवा त्या यूट्यूबवर. मग तुम्हाला कळेल जरा नाही का. तुमचे सासू सासरे दाखवा, घरदार दाखवा, किती कामं करतात ते दाखवा, लेकरं दाखवा, म्हणजे मग आम्हाला पण कळेल. दुसऱ्याला नावं ठेवणं सोपं असतं, व्हिडिओ काढणं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. त्यामुळे जरा विचार करून कमेंट करत जा. ती सारखी माझ्याजवळ फोन करून रडते. पूजा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बरं का, फक्त विषय एवढाच आहे की आम्ही जास्त म्हणजे व्हिडिओमध्ये एकमेकीबद्दल बोलत नाही. मला सांगा, एखाद्यासोबत मैत्री केली म्हणजे ते सारखं व्हिडिओमध्ये त्याचं नाव घेत राहणं, त्याला दाखवणं किंवा त्याच्या विषयावर चर्चा करत राहणं म्हणजेच मैत्री असते का. मला माहिती आहे आजपर्यंत सोशल मीडियाचा मला जेवढा अनुभव आलेला आहे ना, तुम्हाला सांगते जेवढेही नाते मी मानले ना, कोणाला जवळ करण्याचा प्रयत्न केला, कोणा धरून ठेवण्याचा चालण्याचा प्रयत्न केला ना, तर ह्या लोकांनी कधीच टिकू दिलेले नाही आहेत आमचे ते नाते. त्याच्यामुळे मला जे नातं खरंच इम्पॉर्टंट वाटते ना ते मी या सोशल मीडियापासून लांबच ठेवते बरं का. कारण सोशल मीडियाचे लोक कसे आहेत मला माहिती आहे, काही नसेल तरी उगं एक्स्ट्राचं लावून देतात आणि मग भांडणं लावून देतात. तसं आताही प्रयत्न चालू आहेत. तिला जाऊन कमेंट करतात की करिश्मा तुझ्याबद्दल बोलत नाही, तूच करिश्माबद्दल बोलते, तूच करिश्माबद्दल व्हिडिओ टाकते, ती तर तुझ्याबद्दल काहीच बोलत नाही, करिश्मालाही मतलबी आहे, तुझे व्ह्यू वाढावा नको म्हणून करिश्मा तुला सपोर्ट करत नाही, बोलत नाही तुझ्याबद्दल. मागच्या वेळेस पण बोलत होते की तू घरी आली करिश्माच्या तर करिश्माने व्हिडिओ काढायचे बंद केले. अरे तुम्हाला कारण माहिती असतं का, पूर्ण कारण माहिती नसतं, काहीतरी कमेंट करत सुटता. एवढा राग येतो ना या लोकांचा, बस विचारू नका. आता त्या पूजाला कोणीतरी तिच्या मिस्टरांबद्दल विचारलं होतं आणि मग तिने व्हिडिओमध्ये सांगितलं, तर परत कोणीतरी कमेंट केली की म्हणे तुम्ही व्ह्यूसाठी नवऱ्याला व्हिडिओमध्ये घेता, आधी म्हणे नवरा दिसत नाही, नंतर म्हणे व्ह्यूसाठी
तुम्ही नवऱ्याला मध्ये घेता. अरे काय चाळे लावलेत तुम्ही लोकांनी, लाजा वाटू द्या की जरा कमेंट करणाऱ्यांना. खूप भंगारवाणी कमेंट करतात राव, काय यांना बोलून बोलून आहे ना असा वैताग आलेला आहे ना, काही समजत नाही. ती एवढी रडत होती माझ्याजवळ, म्हणे करिश्मा माझं एवढं सगळं चांगलं असताना हे लोक मला असे नावं ठेवतात. दरवेळेस काही फॅमिली दाखवणं गरजेचं आहे का? नाही आवडत माझ्या फॅमिलीला, नाही आवडत नवऱ्याला, नाही येत ते लोक व्हिडिओमध्ये, मग बळजबरी आहे का? तर यांना तूच समजावून सांगू शकते, त्यामुळे तू सांग म्हणत होते म्हणून मी बोलत आहे, नाहीतर मला काही गरज नव्हती पूजाच्या बाबतीत बोलायची. बाकी आमचा लग्नाचा वगैरे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करील, ते पूजाकडून का घेणं होईना, किंवा मग तिच्या चॅनलवर बघा. शक्यतो मी जास्त व्हिडिओ शूट केलेलेच नाही आहेत, आणि जे काही व्हिडिओ असतील मी शोधून काढते आणि तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते. आणि बाकी लग्नाचा अल्बम आलेला आहे, तर त्या अल्बमवरून मी फोटो शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फोटो बघायला आवडतील की डायरेक्ट अल्बम बघायला आवडेल. म्हणजे अल्बम अजून आलेला नाही आहे, फक्त ऑनलाईन जी फोटोची लिंक आहे ती मला आलेली आहे. इकडं आदितीताई बिचारी आम्हाला फिरायला तर आणलं, पण ती काहीच एन्जॉय करत नव्हती, कारण तिला झोक्याची भीती वाटत होती. त्यानंतर मी त्या ब्रेक डान्समध्ये बसलेली होती. बाबा ते असलं डोक्याला चक्कर आले ना, असं वाटलं जिंदगीत कधी पहिल्यांदाच बसली बघा, आणि जिंदगीत कधी बसणार नाही असं वाटलं. ते ब्रेक डान्स एवढं खतरनाक होतं की विचारू नका. इकडे मयंकने पण मस्त पाण्यामध्ये एन्जॉय केला, मस्त इथं बोटिंग वगैरे केली, त्याचा आनंद महत्त्वाचा होता. मग आम्ही म्हणजे मुळात इथं तर मयंकसाठीच आलो आम्ही, आमचंही फिरून झालं. त्यानंतर आम्ही इकडे बाहेर निघलो. बाहेर जाताना आम्हाला एक बंदूक सापडली. ते म्हणे इथं निशाणा लावल्यावर, म्हणलं काय भेटतंय बाबा, इथं काहीतरी भेटत तरी असेल. ते म्हणे काय नाही, उगाच हे निशाणा लावायचं, आपला निशाणा स्ट्रॉंग आहे का? म्हणलं इकडं स्ट्रॉंग नसला निशाणा तर हे वाईट कमेंट करणाऱ्यांकडे स्ट्रॉंग निशाणा आहे, माझं यांना सोडवून टाकते. मग असं असतं बघा, जरा चांगले कमेंट करत जा. मग त्यानंतर आम्ही इथे काहीतरी वस्तू लागतात म्हणे तिथं, मग ते कोणते काहीतरीच म्हणतात, याला सांगा मला काय म्हणतात, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती असेल तर. अशा पद्धतीने आम्ही इकडं कात्रजची वंडर सिटीचा जी यात्रा आहे ती आम्ही एन्जॉय केली. अरे दुसरा स्वतःच्या लाईफमध्ये खुश आहे, सगळं काही त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे, त्याचा आनंद ते शेअर करतात. लोकांनाच काय होते मला तेच कळत नाही. काही काही लोकांना उगाच विनाकारण त्रास द्यायचं म्हणून कमेंट करता बरं का. त्यांच्या कमेंटला जरा मात्र व्हॅल्यू नसती, काडी मात्र किंमत नसती त्यांच्या कमेंटला, पण उगाच काहीतरी कमेंट करत सुटतात. आता आदितीताईंनी पण चॅनल बनवलाय, तुम्ही बघत असणार. तर कोणतरी स्वीटी म्हणून होती, त्या स्वीटीने काय कमेंट केली आदितीताईला म्हणे तू तुझा नवरा फॅमिली लेकरं दाखव म्हणे, तू तिचं नको सांगू, तिची हिस्ट्री यूट्यूबला माहिती आहे म्हणे. अरे बाबा तुला काय आता बोलली असती, काय माहिती आहे तुला माझं, आणि तुला कशाला तिचा नवरा बघायचा आहे, तुला करायचं आहे का तिचा नवरा, हे असले उत्तर येतात मग असल्या बायकांसाठी. मला तुला जेवढं दिसते तेवढं बघ, त्यावर बोल ना. हॅलो फ्रेंड्स, आम्ही ना खूप फिरलो, खूप एन्जॉय केला, सगळं खेळलो, आणि आता आहे ना शॉपिंग करतोय. तर माझ्या मोबाईलची चार्जिंग समाप्त झालेली आहे, मोबाईल स्विच ऑफ होणार आहे, चार्जिंग नाही माझ्या मोबाईलमध्ये, त्यामुळे होऊ शकते हा व्हिडिओ इथं बंद करू आम्ही. राहायला चालू तर नक्की शूट करू, पण शक्यतो असं वाटते मला शक्यता, त्यामुळे म्हणलं सांगून द्याव. तर चला बघू, आता इकडे शॉपिंग करतोय बघा. तर आय होप वाईट कमेंट करणाऱ्यांना लक्षात आलं असेल मला काय बोलायचं आहे. सारखं यांना बोलून आपलं डोकं आउट होते. तर रिक्वेस्ट आहे, कोणालाही जाऊन वाईट कमेंट करू नका, कोणामध्ये भांडणं लावायचे प्रयत्न करू नका. त्यानंतर आम्ही इकडे यात्रेमध्ये भरपूर फिरलो, आणि इकडं खाण्यापिण्याच्या पण वस्तू होत्या, मग काय काय लागते ते सगळं घेतलं. पण आदितीताईला मानलं बरं का, ती फक्त आमच्या आनंदासाठी आली, मयंकला आनंद भेटावा, इकडं खेळावं आम्ही, आणि मला पण झोक्यात बसायचं होतं, त्यामुळे ती आली. पण ना तिने स्वतःसाठी विकत काही घेतलं, ना खायला घेतलं, ना स्वतःसाठी घेतलं, ना ती कुठल्या झोक्यात बसली, ना कुठला एन्जॉय केला. फक्त आमच्यासाठी आमच्या व्हिडिओला एक टॉपिक भेटावा तेवढंच, ती सिटी वंडरचा सिटी म्हणून आहे ती पण फिरून होईल, त्याच्यासाठी ती आली, फक्त माझ्या आनंदासाठी. एवढं कोणी कोणासाठी करत नाही, म्हणून मी एवढं आदितीताईला मानते. आता आदितीताईबद्दल 4 शब्द मी चांगले बोलली, त्यात पण लोकांना वाईट वाटलं. चाललोय आता आम्ही घरी, खूप एन्जॉय केला आम्ही. त्या ताई म्हणत होत्या जाताना मला भेट, त्या ताईमुळे आम्हाला लय एन्जॉय करायला भेटलं माहिती का. त्या फॅन होत्या माझ्या, हां फॅन पूर्ण भरून गेले बघा कसलं भारी. पडायला लागला. वाव, चला मस्त एन्जॉय केला, छान. छान वाटलं, त्यांना भेटायचे जाता जाता. तोंडातली चालला का ये, छान वाटलं, आतमध्ये मस्त होतं भारी. हां हां भेटते. चला मग चाललोय आम्ही रिटर्न. खूप एन्जॉय केला, खूप म्हणजे खूप मनमोकळा. पहिल्यांदाच पैसे खर्च करताना काही वाटलं नाही, नाहीतर रडायची आधी मी. पैसे खर्च करायचे म्हणलं. इकडे पण छान छान आहे काहीतरी बघतो. त्या ताई व्हिडिओमध्ये यायचं आहे का तुम्हाला? त्या ताई आहेत, या ताईमुळे आम्हाला आनंद भेटला, भरपूर आनंद भेटला.
खूप मज्जा केली. त्यात ब्रेक डान्स मध्ये बसलो, माझं डोकंच बंद पडलं. म्हणलं जिंदगीत नाही बसणार कधी जिंदगीत. बापरे कसलं डोळेच बंद करून बसली. कधी उतरवतात वाटच पाहत होती, एवढं घाबरली होती. झोक्यात बसली मोठ्यावाला, काही नाही वाटलं. ते दुसऱ्या झोक्यात बसूच वाटत ना मग नंतर. यांनी पण मज्जा केली छान. ताईकडून फ्री एन्जॉय केलेला आहे आम्ही. थँक्यू बरं का ताई, आम्हाला खूप छान वाटलं तुमच्यामुळं, आमचा एन्जॉय झाला. हां चला मग, ओळख दिल्याबद्दल धन्यवाद. तुमचं काही चॅनल बिनल आहे का? माझं काही चॅनल नाही, फक्त आमचा व्हिडिओ बघतो. असंच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम द्या आम्हाला, कमेंट करत जा. छान छान. चला जाऊ का? बाय बाय. तिखट लागलं, तिखट. जेवण केलं, आलो घरी, जेवण केलं. पहिले भूक लागली होती, आता झोपतो. आता छान फिरलो. आता काय माहिती मॅडम उद्या कुठं नेतात उद्या. हो मॅडम, कसं वाटलं फिरून मग? फुकटमध्ये मज्जा आली का? कुठंच बसले नाही. फ्रीमध्ये त्या ताईकडून आम्हाला होतं, पण आम्ही फायदा नाही घेतला. एकाच झुल्यात बसलो, पाय डोकं हल्लं. परत बसायचंच नाही ब्रेक डान्समध्ये. आता उद्या कुठं नेता? उद्याचं काळ कुठलं तरी प्लॅन, कतरस तलाव आणि इस्कॉन वगैरे असलं काहीतरी. हा हुशार आहेस तू, जेवण कर. चला मग मित्रांनो, आमचे व्हिडिओ कसे वाटले सांगा. आता झोपतो आम्ही. परत उद्या यायचं कशा इंग्लिशचं पेपर आहे, मग झाले 2-3 पेपर झाले की मग जाणार आम्ही आमचं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ सांगा. आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही पाणी प्या. मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. पाठ ठोकते. चला बाय बाय.